सूर्यकार गडे ब्लॉक मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक सिक्रेट टिप्स सांगणार आहे। एकदम जाळीदार भजी होतात आणि तेलकट होत नाहीत। तेल अजिबात भज्यासोबत येत नाही तेल। एक भजा मी तोडून दाखवलेला आहे तुम्हाला, बघा किती जाळीदार झालेले आहेत। आता पावसाळा चालू झालेला आहे, ही रेसिपी तुम्हाला शेअर करते। चला तर आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, चमच्याने बेसन पीठ घेते मी। कोणतं पण माप घ्या तुम्ही। 2 3 जर मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पीठ बेसन पीठ घरचंच आहे, आमच्या डाळीचं, विकतचं नाहीये। जाळीदार होण्यासाठी अगोदर बेसन पीठ फेटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, काहीच टाकलेलं नाही मी ह्याच्यामध्ये, काहीच टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये। आपण असं फेटून घ्यायचं, जेवढं शक्य होईल तेवढं घ्या तुम्ही फेटून, जाळीदार होतेत मग। जेवढं फेटून घ्याल तेवढं जाळीदार भजी होती ना। आता आपण ह्याच्यात टाकूया। ह्याच्यामध्ये घेतलेला आहे मी, ठेचा करून घेतला, 5-6 मिरच्या आणि लसूण 4-5 पाकळ्या आणि जिरे, हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे वाटण। हे 2 चमचे घेतलेला आहे आपण। हे असा ओवा टाकते, कुस्करून, आणि हळद, मिरची पावडर आणि हळद टाकली थोडी। आता कोथिंबीर टाकते, चवीनुसार मीठ टाकते। आता एक कांदा घेतला होता कापून आपण, मिडियम आकाराचा एक कांदा टाकते। एक कांदा घेतला होता कापून। आता मिक्स करून घेऊया हे सर्व। आता मिक्स केल्यावर मी हे आपण थोडं फेटून घेऊया, थोडा वेळ, 1 मिनिट फेटून घेऊया, मस्त एकजीव करूया हे बॅटर सगळं आपलं भाज्याचं। हे असं झाले बघा। खायचा सोडा 1 चिमूटभर घेतलाय। झालेलं तेल घेते मी, 1 चमचा तेल घेतलं। आता हे गरम आहे, ह्यानेच घेते मिक्स करून सगळं। हे बघा, अशी सोडून घ्यायची भाजी। जास्त तेल धूर निघेपर्यंत कडक तापू द्यायचं नाही, नॉर्मलच तापायचं आणि मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे। आणि तुम्हाला हवेत त्या आकारात सोडून घ्या। मला मिडियम आकाराचे आवडतात म्हणून हे मिडियम आकाराचे केलेत, छोटे नाही आणि मोठे नाही, मिडियम केलेत। बघा, आपोआप तळ सोडतात कढईचा, कढईला एकदम असे चिकटलेच नाही तर वर आलेत। हे बघा, बघा किती झालेत छोटे-छोटे, किती भजी असे आपले फुगलेले आहेत बघा। हे तळतानीच खूप मन होतंय खायचं, टमटमीत झाले। वाव, खूपच सुंदर झाले, तर सुवास तर किती छान येतोय। हो, पाऊस पण चालू आहे बाहेर, म्हणून आज भजी केलीत मी। चहा सोबत 5 वाजता भजी केलेले आहेत, या भजी खायला। चहा सोबत किती छान लागतात। कधी पण खायचे भजे, आपलं मन झालं की। या पद्धतीने नक्की ट्राय करा, ही गावाकडची पद्धत आहे, तुम्ही एकदा नक्कीच खाऊन बघा। गावाकडे खूप असे करतात, हे कधी खाल्ले नसेल तुम्ही, ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदा।
आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. करतच नाहीत लाईक सबस्क्राईब. कमेंट केल्यावर कमेंट करी जात जा. सबस्क्राईब करत जात जावा, मोफतच आहे सबस्क्राईब. आता भजी काढून घेऊया आपण बोलत बोलत. झाले पण आपले बघा, किती गोल्डन, किती छान तळून झाले, खूपच छान. हे बघा तेल तर थोडं पण राहिलं नाही बघा, नाही का कसे झाले. तर आता दुसरे करून घेऊ. बघा हे एकदम भजी आपले कुरकुरीत झालेत बघा, दाखवते तुम्हाला. आणि हे बघा, नक्की एकदा ट्राय करा रेसिपी. बघा किती जाळीदार झाली. भजी बघा बनवून झालेत, कलरही मस्त आलाय. एकदा नक्की ट्राय करा आणि या रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.